ठीक आहे ठीक आहे. यापेक्षा या पलीकडे तुझ्याकडे वेगळ्या उत्तराची मला अपेक्षा नव्हतीच मुळी. लोकांची दुनिया त्यांच्या बायकोभोवती असते, पण तुझ्या बाबतीमध्ये तुझी आई, तुझी बहीण, तुझा भाऊ आणि त्याची मुलं त्याच्याच भोवती फिरते तुझी दुनिया. चल मी फोन ठेवते. तसं पण काही बोलण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. नाहीये आता तसं काही उरलेलं नाही. आणि तुला जर अपेक्षा असेल की मी बदलावं तर ते कदापिही शक्य नाही. मी सौदामिनी परांजपे आहे. मी कधीही चुकत नाही आणि मी माझा निर्णय घेताना 10 वेळा विचार करून निर्णय घेते. हॅलो, मी तुला विचारायला फोन केला नव्हता किंवा तुझं बोलून घ्यायला पण फोन केला नव्हता. मला जे सांगायचं होतं ना ते मी सांगितलेलं आहे, सांगून झालेलं आहे. मी फोन ठेवते. काय निर्लज्ज माणूस आहे हो हा. स्त्री बघितली म्हणून काय तिनं, स्त्री आहे म्हणून तिनं काय नमतं घ्यायचं. मायफूट, मला काही करिअर आहे की नाही आणि एकटी राहण्यात काय माझ्यात गट्स नाही आहेत का? अरे तू काय बायकोला खुश ठेवणार आहे? साधी साडी घ्यायची म्हटलं तर सगळ्या गावाला विचारतोय कशी घेऊ, केवढ्या किमतीची घेऊ, केवढ्या बजेटची घेऊ. याला स्वतःचा दिमाग अक्कल आहे की नाही? कशाला लग्न करायचं याला? आणि एक मात्र नशीब माझं चांगलं की मुलाच्या बाबतीत तो माझ्यावर निर्णय लादू दिला नाही मी. नाहीतर त्या म्हातारीला 1 वर्षाच्या आत मूलमांडीवर खेळवायचं होतं. तसं मला पण पाहिजे होतं. पण तसं वातावरण तर त्या घरात आनंदी आणि शांत असायला पाहिजे ना. पहिल्यांदा त्या घरातल्या माणसांबरोबर सूर तर जोडायला हवेत, मग बाकीचा निर्णय घेता येईल. काय निर्लज्ज माणूस आहे हा. इतकं बोललं तरी परत 10 वेळा फोन करतोय. शी